नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे एकीचे बळ. तर मग सुरू करूया. एका शेतकऱ्याला 4 मुले होते. चारही जण आपापसात भांडत असत. शेतकरी त्यामुळे खूपच चिंतित होता. तो नेहमी चिंता करायचा. तो नेहमी विचार करत असे की माझ्यानंतर याचं काय होणार. त्याने कितीतरी वेळा त्यांना समजावले की मुलांनो, मिळून राहा, तुम्ही भांडू नका. जिथे भांडण असते तिथे निर्बलता राहते आणि जो निर्बल असतो त्याला कोणीही दाबू शकतो. मुलांनो, शक्तिशाली बना. शक्ती एकतेत आहे, परंतु त्यांना समजतच नव्हतं. एक दिवस शेतकऱ्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलवले. तिथे एक लाकडाची मोळी ठेवली होती, ज्यामध्ये भरपूर साऱ्या काड्या बांधलेल्या होत्या. अशी लाकडाची मोळी बांधून ठेवली. शेतकऱ्याने आपल्या सर्व मुलांना सांगितले की ती मोळी न सोडता बारीक बारीक लाकडांचे 2 तुकडे करा. एक एक करून सर्व मुलांनी प्रयत्न केले, पण ते त्यांना जमले नाही. तोडण्याची गोष्ट तर दूरच राहिली, ते ती मोळी नीट उचलून सुद्धा बाजूला ठेवू शकले नाही. शेवटी त्या चारही जणांनी हार मानली. जेव्हा चारही मुलांनी हार मानली तेव्हा शेतकऱ्याने सांगितले, माझ्या मुलांनो, आता ही मोळी खोला आणि एक एक करून लाकूड तोडून टाका. आता चारही मुले मोळीपाशी धावत आली आणि बघता बघता त्यांनी एक एक करून सर्व लाकडे तोडून टाकली. माझ्या मुलांनो, बघितलंच तुम्ही, जोपर्यंत ही मोळी होती तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही त्यातले एकही लाकूड तोडू शकले नाही. परंतु जशी ही मोळी विस्कटली तशी तुम्ही एक एक करून सर्व लाकडे तोडून टाकली. असाच प्रकार माणसांबरोबरही होतो. जे सर्व मिळून एकत्र राहतात त्यांना कोणी नुकसान पोहोचवू शकत नाही. पण ज्या परिवारात एकता नाही त्यांना कोणीही एका लाकडाप्रमाणे तोडू शकतो. ज्या परिवारामध्ये एकता राहत नाही, जो परिवार मिळून मिसळून राहत नाही, त्या परिवारामध्ये कोणी पण भांडण करण्यासाठी तयार होतो, कारण की हा व्यक्ती एकटा आहे. याचे भाऊबंद तर याच्याशी चांगले राहत नाही, हा सुद्धा भाऊबंदांशी चांगला राहत नाही, असा त्या लोकांना संधीचा फायदा मिळतो. चारही मुलांवर याचा मोठा अनुकूल प्रभाव पडला. ती लगेच समजून गेली की त्यांचे वडील काय सांगू इच्छितात. जी गोष्ट सांगून कळत नव्हती ती त्यांना या प्रयोगामुळे लवकरच समजली. तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा. आम्ही आपापसात भांडत राहतो. एकटे राहिल्यावर आम्हाला कोणीही नुकसान पोहोचू शकेल. आजपासून आम्ही चारही भाऊ या मोळीप्रमाणे एकत्र राहू, असे म्हणून चारही भावांनी एकमेकांना मिठी मारली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. खरंच आहे, संघटनेमध्येच शक्ती आहे. जो परिवार एकत्र मिळून मिसळून एका जागी प्रेमाने राहतो, त्या परिवारामध्ये कोणाची सुद्धा ताकद होत नाही की त्या परिवाराला हानी पोहोचावी. लहान मुलांना सुद्धा त्या परिवारामध्ये कोणी बोलत नाही. आणि जो व्यक्ती एकटा राहत असेल, नवरा बायको मुलगा, त्याला ए पट्ट्या, तुझे बाबा कुठे गेले, ए अबे काबे असे शब्द वापरतात. पण ज्या ठिकाणी एक मूठ आहे, ज्या ठिकाणी बंद घर आहे, त्या ठिकाणी कोणी असे अपशकुनी शब्द किंवा अपशब्द सुद्धा वापरत नाही. ती एक म्हण आहे, एका घराचे 4 घरं आणि भिकाऱ्याचं झालं बरं. कारण चारही घरी त्यांना 4 वाट्या भिक्षा मिळतो. एक घर जर असलं तर एकाच घरी म्हणजे एकाच दारामध्ये तो येऊन उभा राहील. एका घराच्या 4 चुली होतात, वेगवेगळे सगळेजण होतात आणि तो परिवार विस्कटलेला जातो. त्या परिवारामध्ये एकजूटपणा राहत नाही. म्हणून नेहमी जर एका घरी 2 भाऊ असेल तर 2 भावाने एकत्र राहावे. 4 भाऊ असेल तर 4 भावाने एकत्र राहावे. पहिलेच्या जमान्यामध्ये असंच होत होतं की 4 सुना आल्या तरी त्या चारही भावाचे लग्न होतपर्यंत अलग निघत नव्हत्या. पण आता तसं राहिलं नाही. लग्न झाले, 1 वर्ष 6 महिने झाले की निघाले बाहेर राहायला. दोघे म्हातारे आईवडील जरी राहत असन तरीही तो मुलगा आणि सून बाहेर राहायला जातो. कारण त्या म्हाताऱ्या आईवडिलांमध्ये सुद्धा ती सून मुलगा राहू शकत नाही. अशी आजच्या कलियुगामध्ये परिस्थिती आलेली आहे.
माझी कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. कारण ही एक सत्य गोष्ट आहे. कथेबरोबरच मी तुम्हाला अनुभव म्हणजे जो आपल्याला गावामध्ये अनुभव मिळतो, कुटुंबामध्ये अनुभव मिळतो, तो सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. जय श्री कृष्ण.